आज मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये बीडमध्ये महाएल्गार सभा होते आहे। मात्र याच सभेपूर्वी जर पाहिलं तर मराठा विरुद्ध ओबीसी याचा संघर्ष देखील निर्माण झाला आहे। मराठा समन्वयक आहेत ज्यांनी अशी मागणी केलेली आहे की जर या ठिकाणी भुजबळ यांना यायचं असेल तर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा आणि त्याच अनुषंगाने त्यांना बीड पोलिसांची ही नोटीस जी आहे ती देखील बजावण्यात आलेली आहे। गंगाधर काळकुटे स्वतः आपल्यासोबत आहेत। त्यांना या नोटीसीमध्ये काय नमूद केलं आहे? या नोटिशीमध्ये त्यांनी दोन बाबी नमूद केल्यात। एक, आम्ही परवानगी मागितली होती तर लोकशाही मार्गानं आम्हाला निषेध करायचा होता। जे भुजबळ घटनात्मक पदावर आहेत त्यासाठी आम्ही एक बैठक घेणार होतो, पण त्या परवानगी नाकारली। आणि दुसरा विषय की जिल्ह्यात जे मनाई हुकूम लागू आहे त्याच्यामुळे तुम्ही कुठलंही गैरकृत्य करू नका, कुठलं आंदोलन करू नका, आणि जर तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने केलं तर तुमच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं आहे। तसंच ही नोटीस फक्त आम्हालाच दिली आणि याच्यात बरंच सांगितलं आहे, सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान, खाजगी मालमत्तेचं नुकसान असं काही करू नका म्हणून सांगितलं आहे, आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल असंही काही करू नका हे पण सांगितलं आहे। पण ही जी कारवाई आहे ही एकतर्फी आहे आणि अशा पोलिसांच्या अशा एकतर्फी कारवाईला मी घाबरत नाही। मंत्री छगन भुजबळाच्या दबावात येऊन ही कारवाई केली असं मला वाटतं। त्याच्यामुळं आम्हाला सांगायचं आहे की आमचा त्या सभेला विरोध नाही, ओबीसी बांधवाला विरोध नाही, पण छगन भुजबळ हे मंत्रिपदावर आहेत, त्यांनी यायचं तर खुशाल यावं, परंतु ओबीसी समाजाच्या मेळाव्यात सहभागी होत असताना मराठा आणि ओबीसी वाद लागणार नाही याची त्यांनी दक्षता घेतली पाहिजे आणि त्यासाठी त्यांनी त्यांच्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊन यावं। आमचा त्यांना विरोध असणार नाही, परंतु इकडं मंत्रिमंडळात राहायचं। ज्या मंत्रिमंडळाने तो GR काढला आहे त्या GRला चॅलेंज करायचं रस्त्यावर आणि त्याच्यातून वाद निर्माण करायचा ही जी त्यांची कृती आहे त्याच्यासाठी आम्ही राज्यपाल महोदय, मुख्यमंत्री महोदय आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना निवेदन दिलं आहे आणि आमची त्यांना विनंती आहे की भुजबळांना ते रोखतील, पायसुद्धा थोडक्यात सांगा, या ठिकाणी मराठा समाजाची तुम्ही आज बैठक बोलवली होती, मात्र आज पुन्हा तुम्ही एकटेच दिसतायत, काय असणार आहे? गनिमी कावा करणार आहेत असं सांगितलं होतं, भुजबळांना विरोध काय नाही? परवानगीचा गनिमी कावा आहे ना आमचा, आम्ही कोर्टात टाकलं आहे, इकडं अजून मुख्यमंत्री कार्यालयात राज्यपाल कार्यालयात दिले ना माहिती काय 11 वाजता येतंय बघून त्याच्यावर पुढची भूमिका आम्ही ठरवू ना। म्हणजे काय भूमिका आहे, काय कोणाची भूमिका नाही, भूमिका कुठली आल्याच्या नंतर तुम्ही आपलं या ठिकाणी आंदोलन? आम्हाला काय आता राज्यपाल कार्यालयातून काही माहिती येईल, आम्ही त्यांच्याकडे संपर्क करू, CM कार्यालयाकडून संपर्क करू, ह्या सगळ्या गोष्टी बघून आम्ही पूर्ण 11 वाजता निर्णय घेऊ ना। पण आमचा भुजबळांना विरोध राहणार आहे, कारण ते कुठेही गेले तरी आधी राजीनामा द्यावा, मग त्यांनी त्या मराठा समाजाला विरोध करावा, त्या GRला विरोध करावा, तर आमची हरकत नसेल। पण मंत्रिपदावर राहून विरोध करणार असतील तर आमचासुद्धा त्यांना विरोध असणार आहे। दुसरीकडे जर पाहिलं तर शेवटचा प्रश्न आहे, तुम्ही देखील आंदोलनं केली, उपोषणं केली, जरांगे पाटलांनी स्वतः उपोषण केलं, त्यानंतर मराठा समाजाची मागणी मान्य झालेली आहे, मात्र ते म्हणतात की आम्हाला देखील आमचं मागणी मागण्याचा अधिकार आहे आणि तुम्ही काय विरोध करताय? माझा सामान्य ओबीसीला विरोध नाही, ओबीसीने तिथं मेळावा घ्यायला विरोध नाही, ओबीसीनं कुठलं आंदोलन करायला विरोध नाही, पण भुजबळ इथं येत असताना ते वाद वाढवत आहेत, ते मंत्रिपदावर राहून येत आहेत, म्हणजे एकीकडे मंत्रिपदाचे फायदे घ्यायचे आणि दुसरीकडे मराठ्याला द्वेष करायचा। घटनेतल्या शपथ घेतली त्यांनी, त्या शपथेचा भंग करतायत ते, म्हणून शपथेचा भंग करण्यापेक्षा त्यांनी राजीनामा देऊन यावा ना। आणि माझा कधीही ओबीसीच्या कुठल्या आंदोलनाला विरोध नाही, ओबीसी समाजाला विरोध नाही, आमचा विरोध आहे तो भुजबळाच्या भूमिकेला आहे आणि त्यांनी राजीनामा न देण्याच्या भूमिकेला आहे। त्याच्यामुळं त्यांनी वाद लावण्यापेक्षा राजीनामा देऊन यावं आणि खुशाल ओबीसी समाजाच्या मेळाव्याला जावं, आमचा त्यांना विरोध राहणार नाही। या ठिकाणी मराठा समन्वयक गंगाधर काळकुटे आपल्या मागणीवरती आजही ठाम आहेत। भुजबळांना यायचं असेल तर त्यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा देऊनच बीडमध्ये यावं असं त्यांनी पुन्हा एकदा या ठिकाणी स्पष्ट केलं आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीचा विकास माने, ABP माझा, बीड। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।